श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यांतरे श्रवण करिता. सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जायांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखिले. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटे योग साधन ऐसे इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शन चप धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणे तयाला आज्ञा चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन असो झाले. काही वेळ समाधी उतरवली तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पद्मा भुजावरी पुस्तक ठेवले झटकरे. सददित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठवण्या करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती. तेथेची वास्तव्य करती स्थिती व प्रसन्न झाला. बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणे. पाहुण्या नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयुषिता पाळोनी. तेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून येती तत्काळ जाण. पाहू लागले अधोवधन शब्द एक न बोलवे. असोच तेव्हापासून या सिद्धी दिधली सोडून देऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे दे मामलेदार. त्यासी या ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. त्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शना ते पातल. स्वकार्य चिंतोनी संतरी खडग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊने बैसला दूर. श्रींनी जाणिले नंतर त्याचे पाहुण्या कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवड्याच्या झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजिले ते शेवट न जाय भले. तेचे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊ तैसेच आला परत. स्वस्थानाचा झेंडा उभारिला गंडाचा. त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहात अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी. मृत्यू समय पातल. पाहुण्या उपलीत परी. श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ तुरी नवल परी झाले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुण्या श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिला तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती तन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रतिदिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा आलेला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय करुणा करा. जय जय येतिवरा भक्त जन संताप हरा. सर्वेश्वरा गुरुराय. वर्णिता समर्थांचे गुण. नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन. मगता श्रोता दोघे. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पाताला. करुण्या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या तेवती सहस्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच भोजन द्यायचे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जणे जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशक झाले. ते तेव्हा म्हणे यवन याती अपवित्र. त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये
पावेन कष्ट पळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचारतो समर्थास कळला सत्वर म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन या स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फेरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्याजवळी नसे परी त्याचे देखुणे समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून भ्रमात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एक घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक बाई दार उघडवली घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसे तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसाविला 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ म्हणे आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समत सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत करुणे माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राज आता कळसाध्याय 21 कृपा करुणे वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपावा अवतार आता ऐसे म्हणा माझे येत देह त्यागुणी तत्वत गेले स्वस्थानी यतिराज शके 1800 पूर्ण संवत्सर ते धान्य मास चैत्र कृष्ण व अपक्ष कृष्ण त्रयोदश मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्र झाले निजरूपी चक्राते वेदोन ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते दवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नाना परी तो वर्णिता न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला ज्यांना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुडाला ते महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी बालशेत ग्रामामाजरी जन्म माझा झालासे तेथेची बालपण गेले आता कोपरली सवेने येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकरशेठ त्याचे स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अत्यल्प मतीने अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे श्री गुरु गर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन तृतीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावा छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ती कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले विष्णुबा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणी वरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ती कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे चिदंबर दिसांचे वृत्त वर्णिले 10व्याध्यायात ते एकता पुनीत श्रोते हो सत्तेची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळ्याप्याचा इतिहास 12वा स्वतः माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादबा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 21व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर जो भावे वाची
वाचील हे चरित्र, त्यासी आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वता विनय वसो, हृदाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धीसे आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळ करून आला ते घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तात्काळ घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण.